हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्वराची दुनिया. स्वराच्या दुनियेमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि चला, मी कुठे चालले ते मी आज तुम्हाला दाखवते. पूर्ण जंगल वाटते ना तुम्हाला? मला पण वाटते जंगलाच्या रस्त्यातून मी चालली आहे एकटीच. समोर पण पूर्ण जंगलच आहे बघा. मस्त ऊन पडले. दुपारचे 12-1 झालेले आहेत. 12 झालेले ते 1 नाही. ऊन बघा समोर बघा, मस्त. मी आली आहे पगोडा इथे. बघा समोर नाव दिसतंय, विश्ववंशी पाईन पगोडा. हे बघा, अरे बापरे किती सुंदर आहे बघा पगोडा. मला जरा जवळून दाखवते. एवढी मोठी घंटा आहे. मी पहिल्यांदाच आलेली इथं, त्याच्यामुळे मला जास्त काही माहिती नाही. जर माझ्याकडनं चुकत असेल तर सांभाळून घ्या. वाव, इथे एंट्री आहे वाटतं जायला. घंटा मिनार आहे, बेल टावर. अच्छा, बेल टावर आहे, बरोबर घंटा आहे. आणि खरंच मी पहिल्यांदाच जाते, त्याच्यामुळे मला काहीच आयडिया नाही आहे. अच्छा, हे बेल वाजवत आहेत, अशी वाजवायची. हे बघा हे लोक. तसं हिरवगार आहे. आणि मी पण वाजवली घंटा. अरे या, 1 नंबर एंट्री ही. आणि आता आपण जाऊया वरती. स्वर्णिका भांडार बुद्ध मूर्ती आहे, मस्त. तिथे सगळं फोटोशूट चालू आहे आणि मी चालली वरती. तसंच इकडं घंटा आहे, इकडं घंटा मिनार होती. इथं चालली आहे मी वरती. अरे बापरे किती उंच आहे, माझ्या हाईटपेक्षा. थकून गेले मी पायऱ्या चढताना. इथं बंद आहे, नाही चालू आहे. हे बघा एवढे मोठे एलिफंट, हाती. मुख्य पगोडा, उत्तर पगोडा, महाबोधी वृक्ष, रंगभूमी, अशोक स्तंभ, दक्षिण पगोडा. बंद आहे. इकडं पुढे आहे की माहीत नाही मला, आणि मला श्वास घ्यायला त्रास होतोय. गोरा काळा सावळा माणूस माणूस होय, मन मलिन जो जो करे तो दुःखी होय. मस्त असे लिहून ठेवलेलं आहे. मी इथं आली आहे चप्पल स्टँडवरती काढायला. मी आतमध्ये चालली बघा. मी आतमध्ये आली आहे आणि हे बघा आतमध्ये अशी एवढं मोठं ते गोलाकार असं हे. ही सगळी काच आहे, समोर काच आहे, एवढी पारदर्शी काच आहे. समोर मूर्त्या आहेत 5. आकाश देवी, आकाश देवता, आकाश देवता, आकाश देवी. आपण पुढे जाऊया आणि बघूया. देवधांतू संबंधू की किंतु लल्लाम देवलोक की देवगण करते सतत प्रणाम. आपण जाऊया पुढं, आपण बघूया पुढं जाऊन. केवढं मोठं हे प्रांगण आहे. आणि आता मी चालली आहे पुढे. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आणि शांती. इथे ना वरती आम्ही चढत होतो ना, त्यामुळे एवढी आहे ना गरम होत होतं. आणि जसं वरती आलो ना एकदम असं थंड थंड थंड. आणि हे आहे धम्मचक्र प्रवर्तन पवत.
प्रवर्तन नाही, सॉरी. इथं फोटोशूट चालू आहे सगळ्यांचं. मला वाटतं काही लोकांची अशी ट्रिप येते ना, त्या टाईपचं आहे. हे बघा, धम्मचक्र प्रवर्तन अशोक चक्र यार. झाडी बघा किती मस्त आणि ती चक्र फिरतच आहे. समोरनं बघा मस्त सोनेरी गोल्डन कलर आहे मस्त सगळीकडेच. हा परिसर आहे ना एवढा सुंदर वाटतो ना, खूप सुंदर वाटतो. आता आपण जाऊच तिकडं. हे बघा धम्मचक्र. तिथं फूड प्लाझा आहे, भवतु शुभमंगलम. आता मी खाली चालली आहे आणि आपण जाऊया त्या मूर्त्यांकडे. मस्त थंडाई पण आहे, एवढं ऊन आहे तरी पण असं थंड वाटतंय. खूप मोठा परिसर आहे यार. मी चप्पल काढून फिरतीये तर मला थोडेसे पायाला चटके बसतात. आता जाऊया स्टँडवरती चप्पल घेऊया. परत आपण त्याच ठिकाणी आलेलो आहोत. अजून खूप सारं फिरायचं आहे मला. हे बघा, ह्या अशा 2 मूर्त्या आहेत, जवळ जाऊया. श्री सत्यनारायण गोयंका एवं श्री इलायची देवी गोयंका यांच्या मूर्त्या बघा. पगोड्यामध्येच आहे ह्या मूर्त्या. आणि इकडे जलदेवता आहे. एवढं निसर्गरम्य ठिकाण आहे ना, मस्त. ह्या ठिकाणावरनं जाऊ वाटतच नाही. ग्लोबल विश्व पगोडा. जलदेवता. आणि इथनं समोरनं बघा पगोडा कसा दिसतोय. माझं ऊन लागते, ऊन डोळ्यावरती येते. मला तुम्हाला दाखवायचं आहे. हे बघा, अशोक स्तंभावरती जे 2 सिंह आहेत ना, तिथं असा अशोक स्तंभ आहे हा. आणि सिंह आहेत हे. दोन आहेत की 3 आहेत मला खरं दिसेना अंधारामध्ये. म्हणजे डोळ्यांवरती अंधार येते. 4 आहेत. 4 सिंह. हे आहे धम्मपतन विपश्यन केंद्र. धम्मपतन विपश्यन केंद्र, गुरुजी निवास. यार याचं बांधकाम आहे ना इतकं उत्कृष्ट आहे ना, इतकं उत्कृष्ट आहे ना, मस्त आहे. पण बंद आहे, आतमध्ये जाऊ शकत नाही. असं गोल्डन गोल्डन वाटतंय. स्वप्न होतं माझं यायचं, ते पूर्ण आलं. आणि सगळे इथं फोटोशूटसाठी अशी म्हणजे फोटोशूटच करतात. एवढं भारी आहे ते ठिकाणच, एवढं भारी आहे. पण हे की याच्यावरती नाही आहे म्हणून ह्याचं सगळं जे पण खर्च होतो ना ते फक्त दानपेटीवरती होतं असं लिहिलेलं आहे ना. सगळीकडे फोटोशूट चालू आहेत. लोक मेमरी जमा करतायत आपली, अशा गोड आठवणी. चला मी चालली परत. चला आपण जाऊया आता.
मुंबईत असून मला खरंच माहिती नव्हतं, मी पहिल्यांदाच आले. कामामुळे आपल्याला काही गोष्टी पाहायला पण भेटत ना, असंच असतं. लिहिलंय मंगल हो पुन्हा पधारी आहे. हे बघा गौतम बुद्धांची मूर्ती. चला फायनली इथून जायची वेळ झाली. खरंच खूप सुंदर होतं. जवळजवळ 1-1.5 तास लागला मला आतमध्ये, पण छान आहे. नक्की भेट द्या इथं मुंबईला मीराबाईंवर. बोराचं झाड किती जवळजवळ बोर आहेत. आंबट आहे. रस्त्याने नुसती बोरीची झाड आहेत बघा इथं, पण बोरं थोडीशी आंबट आहे. फायनली लोक असे रस्त्याने कचरा टाकतात, खूप घाण आहे यार. येताना जड बॉटल हातामध्ये घेऊन येतात, त्यांना पण जाताना एक रिकामी बॉटल ते घेऊन जाऊ शकत नाही हातामध्ये.